अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 13 फेब्रुवारी रोजी 9:30 वाजण्याच्या सुमारास सुमित्रा ज्वेलर्सचे दुकान मालक फिर्यादी सुशांत मनोहर शेरेकर राहणार बालाजीनगर अमरावती हे आपले प्रतिष्ठान बंद करून पिशवीमध्ये असलेले पैसे आणि सोन्याचे दागिने हे मोपेड गाडीच्या डिक्कीत टाकून घरी घेऊन जात असताना पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या कारनं ओव्हरटेक करून गाडी आडवी लावली आणि त्या गाडीतून अनोळखी 3 इसम खाली उतरून फिर्यादीला गाडीसह लोटून खाली पाडलं। त्यापैकी एकानं चाकू दाखवला आणि दोघांनी फिर्यादीच्या गाडीची चावी काढून गाडीमध्ये ठेवलेली पिशवी हे आरोपींनी लंपास केलेली आहे। त्या पिशवीमध्ये सोन्याचे दागिने मुद्देमाल अंदाजे 1 कोटी रुपये असल्याची तक्रार फिर्यादीनं गाडगेनगर पोलिसांत दिलेली आहे। सदर पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीनुसार तपास सुरू केलाय। तब्बल 48 तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत व सदर मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करून आज पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या उपस्थितीत फिर्यादी यांना सुपूर्द करण्यात आला। यावेळी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे, गुन्हे शाखेचे संदीप चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते। आपल्याला सर्वांना माहिती आहे की 13/2/26 रोजी आपल्याकडे एक दरोड्याचा प्रकार घडला होता। त्याच्यामध्ये जो आपला एक सराफा व्यवसायी होता ते आपल्या घरातून ते आपलं दुकान बंद करून ते आपलं सामान घेऊन चालला होता। तो त्यांना आडवे फिरून त्यांच्याकडून ते जे दागिने होते आणि कॅश रक्कम होती ते चोरण्यात आली होती। तर त्याच्यामध्ये आपली टीमने तातडीने ते आरोपी सर्व अटक केले होते आणि सर्व जे मुद्देमाल आहे ते हस्तगत केला होता। 100% मुद्देमाल ते हस्तगत केला होता। त्याच्यामध्ये माननीय न्यायालयाचा आदेश घेऊन आज जो आपला जो फिर्यादी आहे सुशांत मनोहर शेरेकर यांनी 661 ग्राम सोन्याचे दागिने तसेच नगदी 1,19,000 टोटल 1,34,450 रुपयाचा मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे। धन्यवाद।